नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज व्लॉगची सुरुवात स्टेशनपासून होते आहे, कारण आम्ही निघालो होतो शॉपिंगसाठी. आणि शॉपिंग कुणासाठी, का, कशासाठी वगैरे हे मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नंतर देईनच. पण आज नेमकं असं झालं होतं की आज आमची गाडी सर्व्हिसिंगला दिली होती, म्हणून तुम्हाला आम्ही आज स्टेशनवरती दिसतो आहे. आणि असं आधी आम्ही कॅबने जायचं ठरवलं होतं, पण आम्हाला ज्या मॉलमध्ये जायचं होतं ना, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की सीवूडचा नेक्सस मॉल अगदी स्टेशनजवळच आहे, म्हणजे स्टेशनवरच आहे. त्यामुळे मग म्हटलं की ट्रेनने बरं पडेल, म्हणून मग. आणि आमच्या इथून ही आमचं इकडचं स्टेशन एक 5-1 मिनटाच्या अंतरावरतीच आहे, त्यामुळे म्हटलं की ट्रेनच आपल्याला बरी पडेल कॅबपेक्षा, म्हणून आम्ही ट्रेनने निघालो होतो. आणि मुलांनाही बरं वाटतं की थोडंसं चेंज असेल, तर बनूला ट्रेनने जायला खूप आवडतं. जुगजुग गाडी जुगजुग गाडी असं त्याचं चाललेलं असतं, त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपण ट्रेननेच जाऊया. आणि इथे बघताय तुम्ही, बनूला खूप झोप आली होती, पण त्याला झोपायचं नव्हतं, कारण त्याला हा ट्रेनचा प्रवास एन्जॉय देखील करायचा होता. त्याला आम्ही बोललो होतो झोप वगैरे, पण नाही, त्याला झोपायचंच नव्हतं. आणि आम्ही मॉलमध्ये जेव्हा पोचलो तेव्हा नवरात्रीनिमित्त हा एक परफॉर्मन्स तिथे चालू होता, मग तोही आम्ही थांबून बघितला आणि मग आमच्या शॉपिंगसाठी गेलो. आणि शॉपिंग याच्यासाठी करायची होती आम्हाला की प्रिशाचा बड्डे होता नवरात्रीमध्येच. आणि हा ब्लॉग थोडा लेट येतो आहे, कारण नवरात्रीमध्ये असं झालं होतं की माझे बाकीचे वर्कशॉपचे, गरबा वर्कशॉपचे वगैरे काही व्लॉग्स मला अपलोड करायचे होते, आणि ते त्यावेळेतच करणं गरजेचे होते, कारण ते नंतर करून उपयोग नाही. म्हणून माझे काही व्लॉग्स पेंडिंग राहिले आहेत, की ते एडिट करायला मला वेळच नाही मिळाला. आणि जे नवरात्रीचे व्लॉग्स होते ते मी त्या पिरियडमध्ये अपलोड केले, त्यामुळे आता बरेचसे व्लॉग तुम्हाला बघायला मिळतील पुढे, जे मी शूट करून ठेवल्यात, बट मला एडिटिंगसाठी वेळ नाही मिळाला. हाही त्यातलाच एक व्लॉग आहे. आणि प्रिशाचा बर्थडे होता, त्यामुळे आम्ही शॉपिंगसाठी गेलो होतो, की म्हटलं चला आपण काहीतरी घेऊन येऊया, कारण ऑनलाईन फार तिच्यासाठी काही मिळत नाही मला. मॉलमध्ये गेल्यानंतर बनूचा इतका दंगा चालू होता की काय सांगू तुम्हाला, की अरे आमचं शॉपिंग राहिलं बाजूला, पण त्याच्याच मागे धावणं चालू होतं. आणि इथे बघा, असं आहे ना, तो मॉलमध्ये गेल्यानंतर ना कपड्यांच्या मध्ये जाऊन उभा राहतो, मग त्याला कुठे शोधायचं तेच कळत नाही नेमकं, कारण कपड्यांच्यामधून तो दिसतही नाही. त्यामुळे भीती वाटते, मग खूप लक्ष ठेवायला लागतं की तो नेमका कुठे झाला आहे आणि काय करतो आहे वगैरे. आणि बघा, इथे आमची मॉलमधली लादी पुसायची चालू आहे. आता हे जर तिथल्या कोणी वर्करने बघितलं असतं तर आम्हाला बाहेरच काढलं असतं. मस्ती करणार का तू? हे बघ, दे रे त्याला, दे. बनूची इतकी मस्ती झाली होती, तो इतका दमत होता ना, की म्हणून आम्हाला थोडीशी भीती त्याला दाखवायला लागली. खाली जो स्टॅच्यू उभा होता त्याचं थोडंसं, मग त्याच्या भीतीने तो जरासा शांत होता. आणि इथे बघा, त्याला आता क्रॉक्स घ्यायचे होते. ऑलरेडी त्याचे क्रॉक्स आहेत, पण त्याला नवीन क्रॉक्स हवे होते. आणि या सेक्शनमधून तो अजिबात बाहेर जायलाच तयार नव्हता. हॅलो एव्हरीवन. चला, तर मी आता तुम्हाला काय शॉपिंग केले ते दाखवते. ॲक्च्युली शॉपिंग आम्ही 2 दिवस केले, कारण मी व्हिडिओ ब्लॉग चालू केला तिकडे सीवूच्या मॉलमध्ये जाण्यासाठी, आणि तिथे मला काही फार शूट करता नाही आलं, कारण बनू इतका मला दमत होता ना. बनूने आमची नुसती दमछाक केली होती, खूप खूप. म्हणजे त्याला इकडून तिकडून पळणंच चालू होतं त्याचं, म्हणजे तो नेहमीच असं करतो. त्यामुळे मला ना ते ऑनलाईन शॉपिंग करणंच परवडतं, कारण मग हे असं आहे ना, त्याला शॉपिंग होते बाजूला आणि त्याच्याकडेच बघायला लागतं. आणि आता ना आम्ही एक नवीन गोष्ट शिकलोय. आता आम्ही लोळायला सुद्धा शिकलोय, म्हणजे अडवलं ना त्याला की तिथेच तो लोळत होता. याच्या आधी तो करत नव्हता असं, पण आता तो करतोय.
आणि प्रिशा अशी नव्हती. प्रिशाचा माझा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे. तिच्याबरोबर आम्हाला कुठेही बाहेर फिरताना कधीही असा त्रास झालेला नाही आहे. म्हणजे आम्ही बाहेर पिकनिकला जायचो किंवा शॉपिंगला, मॉलला असं किंवा बाहेर रेस्टॉरंटमध्ये वगैरे तिने कधीच आम्हाला दमवलेलं नाही आहे. कधीच नाही. ती खेळायची, खूप खेळायची, पण असं हा जसा दमवतो ना, तसं तिने कधी दमवलेलं नाही आहे. त्यामुळे मला दोन्ही मुलांचे वेगवेगळे एक्सपिरियन्स आहेत. ती जितकी शांत होती त्याच्या अगदी हा अपोजिट आहे. त्यामुळे ह्याच्याबरोबर आहे ना, फिरताना अगदी नको होतं. ते असं वाटतं की नाही, घरीच बसलेलं बरं आहे आपलं, की घरातूनच शॉपिंग केलेली बरी आहे. आणि मी तिच्यासाठी ना ऑनलाईन शॉपिंग केली होती, पण अनफॉर्च्युनेटली साईजचा इश्यू होतो. ती थोडी हेल्दी असल्यामुळे ना तिला कधी कधी मग ते कपडे नाही बसत. ऑनलाईन किंवा ऑफलाईनमध्ये पण थोडं बघूनच घ्यावं लागतं. मी मागवलेला ड्रेस रिटर्न केला. खूप छान ड्रेस होता पार्टीवेअर, पण नाही झालं तिला, त्यामुळे मी तो रिटर्न केला. तर आम्ही आता 2 ठिकाणी त्या दिवशी आम्ही हे केलं, नेक्ससमध्ये गेलो. तिथे मला रिलायन्स ट्रेंड आणि मॅक्समध्येच आम्ही गेलो, पण तिथे फार काही आवडलं नाही तिला. म्हणजे बर्थडेसाठी तर काही मिळालंच नाही. मग दिवाळीची शॉपिंग आम्ही करून घेतली तिच्यासाठी. आता दिवाळीचं तिला आवडलं तर दिवाळीचं तरी म्हटलं करून घे तू. आणि बाकी मला वेस्ट साईड आणि H&Mमध्ये जायचं होतं, पण तिकडे काही मला जायला नाही मिळालं, कारण ऑलमोस्ट 9 वाजून गेले होते आणि आमची तेवढी दोघांचीही ताकद नव्हती की पुढे जावं की वेस्ट साईडमध्ये वगैरे. त्यामुळे मग ते आम्ही अवॉइड केलं. पण दुसऱ्या दिवशी आम्ही इथे झुडिओमध्ये, आमच्या इथून इथे असे मॉल जवळ नाही आहे तिकडे, आणि ॲक्च्युली मंडेला सागरला सुट्टी असते, बट त्या दिवशी त्याला जावं लागलं ऑफिसला. त्यामुळे मग परत आम्ही वाशीला जाणार होतो, पण नाही पॉसिबल झालं समहाऊ. त्याच्या अचानक ऑफिसला जावं लागलं त्याच्यामुळे. मग आम्ही इथेच झुडिओमधूनच शॉपिंग केली. मी दाखवते तुम्हाला काय केलं ते. जेव्हा आम्ही रिलायन्समध्ये गेलो होतो ना, तेव्हा मला रिलायन्समध्ये ही प्रिशासाठी एक कुर्ती आवडली होती. याचा आता तिने सगळे घड्या केलेत, की म्हटलं दिवाळीचे तरी कपडे होऊन जातील म्हणून. तर ही एक आम्हाला कुर्ती आवडली होती. आणि अजून एक कुर्ती आहे, अजून एक सेम अशीच आहे, बट मोती कलर आहे त्याच्यामध्ये हा. तर ही एक कुर्ती आवडली आम्हाला. ही प्रिशाचीच शॉपिंग आहे, आमचं काही नाही आहे त्याच्यामध्ये. तर ही एक कुर्ती आवडली. आणि याच्यावरती मी हा तिला पायजमा घेतलेला आहे, याच्यावरती बरोबर तो मॅच होतो. आणि या कुर्तीवरती हा पायजमा आम्ही घेतलेला आहे, त्यामुळे हे दोन्ही मॅच करते. असं तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तिने ट्राय केलेले ड्रेसेस वगैरे, आम्ही कोणते कोणते ड्रेस ट्राय केले आणि कोणते घेतले ते. आणि मी ही एक कुर्ती घेतली, म्हणजे सिम्पल आपली. मला कलर ॲक्च्युली आवडला त्याचा, म्हणून मग मी ही एक कुर्ती घेतली. हे सगळं रिलायन्स ट्रेंडमधून घेतलं. बाकी मॅक्समध्ये वगैरे आम्हाला काहीही आवडलं नाही. आम्हाला एक ड्रेस आवडला होता, पण तिला नाही आवडला, सो ती नको म्हणाली. त्यामुळे म्हटलं एवढंच घेतलं, आणि नंतर पुढे तर काही जायला मिळालं नाही. मग नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही झुडिओमध्येच इथे जवळ गेलो, कारण ऑप्शनच नव्हता दुसरा, कारण तो ऑफिसमधून इतका लेट येतो ना, त्यामुळे वाशीला वगैरे जाणं पॉसिबल नव्हतं. आणि मग म्हटलं आता ठीक आहे की झुडिओमधूनच शॉपिंग करूयात, की तिला जीन्स वगैरे हवं होतं. तर तिथे ट्रेंडमध्ये पण बघत होतो, पण तिला काही आवडली नाही जीन्स वगैरे. तर मग तिला एक जीन्स घ्यायची होती. ती बोलली होती मम्मा मला एक जीन्स पाहिजेतच. त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, चला आपण इथे जाऊन बघूयात आणि इथे घेऊयात म्हणून झुडिओमध्ये. आणि रेग्युलर वेअरचेच घेतले, कारण मी पहिले आहेत ना तिला एक 4-5 वर्षापर्यंत ना खूप एक्सपेन्सिव्ह ड्रेस घ्यायचे मी असे, आणि तेव्हा लहान असताना ते छान दिसतात असे फ्रॉक वगैरे, खूप छान, म्हणजे 4-5 हजारपर्यंत वगैरे घ्यायचे. पण त्याचं प्रॉब्लेम असा होतो ना, की मला नंतर त्या गोष्टी रिअलाईज व्हायला लागल्या की असे ड्रेसेस ना आपण फार यूज करत नाही. म्हणजे कुठलं तरी फंक्शन वगैरे असेल तरच आपण ते यूज करतो, नाहीतर मग अदरवाईज ते पडून राहतात. लहान मुलांचं असं होतं ना, असा प्रॉब्लेम
प्रॉब्लेम होतो की त्यांची हळूहळू उंची वाढते वगैरे, त्याच्यामुळे ना मग ते ड्रेस लहानच होतात. आणि प्रिशाच्या बाबतीत तर असंच आहे की ती पहिल्यापासून हेल्दीच आहे, त्याच्यामुळे तिला तिच्या साईजपेक्षा थोडं मोठंच घ्यावं लागतं आणि मग तिला ते कपडे लहान होतात. त्यामुळे मग मी नंतर मग ते घ्यायचं सोडूनच दिलं, कारण मला ते फार यूजच व्हायचं नाही की इतके महागाचे ड्रेस घ्यायचे आणि मग ते हात 3-4 वेळास घालणार आणि मग ते येतच नाही तर मग काय घालणार ना, असं होतं. म्हणून मग थोडेसे मी असेच कपडे घेते की तिला जे रेग्युलर यूज करता येईल बाहेर जाताना वगैरे असं. तर मग झुडिओमधून आम्ही ही एक जीन्स घेतली तिला असं लाईट ब्ल्यू कलरमध्ये हवी होती. आम्ही ही जीन्स घेतली आणि टी शर्ट तिला एकच आवडलं, त्यामुळे एकच टी शर्ट घेतलं. तिला दुसरं काही टी शर्ट आवडले नाही, तिला म्हटलं मी बघ म्हणून, पण आवडलं नाही तिला. आणि हा एक ड्रेस घेतला तिला, वन पीस सारखा आहे, तर रेग्युलर तिला यूज करता येईल. आणि काय घेतलं आणि काय नाही, एवढंच घेतलं आम्ही. एवढंच घेतलं कारण एवढंच आवडलं. झुडिओमध्ये पण फार जास्त ऑप्शन नसतात, तर झुडिओमध्ये तर मला तर फार काही आवडत नाही. ह्या दोघांना मी तर त्यांना काही ना काहीतरी आवडतंच, मग ते लोक घेतात. बघू आता मग तिला नंतर परत मी पुन्हा कधीतरी घेऊन जाईन शॉपिंगला, कारण म्हणावी तशी बर्थडेची काही शॉपिंग झालेली नाही आहे. ठीक आहे, पण काय आपण घेतच असतो कपडे, त्यामुळे बघू नंतर कधीतरी मी तिला घेईन. पण तर अशी होती आमची, फक्त घ्यायला गेलो तर भरपूर काही, पण न आवडल्यामुळे फार काही शॉपिंग झालेली नाही आहे. ठीक आहे, पण दिवाळीची शॉपिंग माझी तिची झालेली आहे, त्यामुळे टेन्शन नाही. माझं मी ऑनलाईनच मागवेन, बनूचं सुद्धा मी ऑनलाईनच मागवते. त्याचं फर्स्ट टाईमवरती वगैरे खूप छान कपडे मिळतात, त्यामुळे ते टेन्शन नसतं. आणि सागरचं काय, त्याचं तो बघेन, त्यामुळे त्याचं तो घेऊन येतो, त्याचं टेन्शन नसतं काही. फक्त आता माझंच आहे, मी ऑनलाईनच घेईन वगैरे कपडे. तर अशी होती आमची छोटीशी शॉपिंग. आणि बर्थडेला आम्ही कोणते कोणते कपडे घालणार आहे, ती कुठले कपडे घालणार आहे, ते तुम्ही पुढे बर्थडेच्या ब्लॉगमध्ये बघा. बरं, मग आता आपण इथेच थांबूया, कारण आता दुसरं काही शॉपिंगमध्ये दाखवण्यासारखं नाही आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया. बघू अजून मी काही पुढे शॉपिंग केली तर तुम्हाला नक्कीच दाखवेन, कारण ऑब्व्हियसली करायची आहे, कारण दिवाळीची शॉपिंग आहे आमच्या घरामध्ये. आता एक फंक्शनसुद्धा आहे, लग्न आहे, त्याचीसुद्धा शॉपिंग आहे. जसं मी करेन तशी तुम्हाला मी ती दाखवेन ब्लॉगमध्ये. पण आता आपण इथेच थांबूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया एका पुन्हा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा, स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.